असेल किंवा समिती संदर्भात किंवा समितीच्या रिपोर्ट संदर्भात अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न संसदेमध्ये राज्यसभेमध्ये विचारण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काय दिलेलं आहे या संदर्भातील महत्त्वाचा एक रिपोर्ट 8 पे कमिशनच्या जी वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवरती एक लेटर जारी करण्यात आलेलं आहे। या लेटरमध्ये नेमकं 8 पे कमिशन संदर्भात काय म्हटलेलं आहे, फिटमेंट फॅक्टर संदर्भात काय म्हटलेलं आहे या सविस्तर माहिती याची आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। अगदी डिटेलमध्ये हे लेटर काय असणार आहे ते आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारं गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, राज्यसभेमध्ये काय प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर काय देण्यात आलं ते आपण पाहणार आहोत। बघा, 8 पे कमिशनच्या वेबसाईटवरती एक लेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्शियल डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर यांच्याकडून जारी करण्यात आलेला आहे। आता राज्यसभेमध्ये क्वेश्चन नंबर 1036 हा क्वेश्चन श्री जावेद अली खान यांनी विचारलेला होता। 28 जुलै 2026 ला हा प्रश्न 8 पे कमिशन संदर्भात विचारलेला आहे। बघा, प्रश्न कोणते आहेत अगोदर पाहूयात, जे की जावेद अली खान या संसदेने विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर हे पंकज चौधरी वित्त राज्यमंत्री यांनी काय दिलं हे नंतर पाहणार आहोत। पहिले प्रश्न पाहूयात। बघा, पहिला प्रश्न म्हणजे का वित्तमंत्री हे सांगण्याची कृपा करतील का की 8वें वेतन आयोग द्वारा जे आतापर्यंतच्या आयोजित बैठकीच्या संख्येचे विवरण काय आहे। त्यानंतर आतापर्यंत ज्या कर्मचारी संघाने परामर्श केले आहे यांचे संघवार विवरण काय आहे हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर कर्मचारी संघाने किंवा संघटनाने 8 पे कमिशन म्हणजे 8वें वेतन आयोगासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट फिटमेंट फॅक्टरची गणना 3 वरून 5 करणे किंवा त्यांच्या आई वडिलांना सामील करून घेणे। जर याचं उत्तर जर हा असेल तर त्याचं विवरण नेमकं काय आहे किंवा या संबंधित आयोग तथा सरकारची प्रतिक्रिया किंवा भूमिका काय आहे, हा अतिशय महत्त्वाचा सवाल हा पुढचा विचारलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जवाब आहे तो म्हणजे वित्त राज्यमंत्री यांच्याकडून काय जवाब दिला तो पाहणारच आहे। त्या अगोदर बघा, प्रश्न आयोगद्वारे आपल्याला रिपोर्ट किंवा सरकारच्या विचाराने किंवा कार्यान्वयन हेतूने कधीपर्यंत प्रस्तुत करण्याची संवादना केलेली आहे की हा महत्त्वाचा प्रश्न हा संसदमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर हे चार जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते संसदने म्हणजे जावेद अली खान यांनी विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर हे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नेमकं काय दिलेलं आहे हे पाहूयात। बघा, सरकारने 8वें वेतन आयोगाचे गठन तथा TOR म्हणजेच टर्म ऑफ रेफरन्स सहित दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ला संकल्पपर सूचित केला होता। यावरती 8वें वेतन आयोग आपले कार्यप्रणाली निर्धारित करेल किंवा ते करत आहे। म्हणजेच काय तर वेतन आयोग काम करेल ते स्वतः करेल, यामध्ये सरकारचा कोणताही इंटरफेअर नाही। म्हणजेच आयोग जे ॲक्टिव्हिटी करणार, मग मीटिंग असो किंवा प्रश्न उत्तरांचा जो कार्यक्रम आहे तुम्ही बघितलं असेल, मागं आयोगाने जनतेला सुद्धा म्हणजे ज्या कामगार संघटना असतील किंवा पेन्शनधारक असतील, कर्मचारी असतील यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन फीडबॅक देण्यासाठी एक पोर्टल ओपन केलं होतं, वेबसाईट ओपन केलेली होती। त्यावरती बऱ्याच जणांनी ऑनलाईन फीडबॅक सुद्धा दिले होते। त्यानंतर त्यांनी अशा काही ठिकाणी मीटिंग सुद्धा घेतल्या होत्या जिथे पेन्शनधारक किंवा काही कामगार संघटना येऊन भेटतील, अशा सुद्धा मीटिंग 8 वेतन आयोगाची जी समिती नेमलेली आहे यांनी घेतल्या होत्या आणि त्यांनी त्याचप्रमाणे उत्तर दिलेले आहे की त्यांची समिती नेमलेली आहे, त्यांनी मीटिंग सुद्धा घेतलेली आहेत। ऑनलाईन पोर्टलवरती मते नोंदवण्याचा सुद्धा चान्स दिलेला आहे। म्हणजे याचा अर्थ सर्व प्रश्नांचे आहे की त्यांनी कोणतेही आन्सर दिले नाही, कारण आयोग त्यांना अपडेट करतच नाही, त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा डेटा नाही। इथं स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे त्यांनी की आयोग कामाला कोणतेही अपडेट करत नाही, म्हणजे सरकारला कोणतेही अपडेट करत नाही, परंतु
त्या आयोगाचं काम हे चालू आहे आणि महत्त्वाचा एक त्यांनी शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे. तो कोणता आहे बघा, तर त्यांनी वेळ सांगितलेला आहे, परंतु त्यांनी हेही सांगितलेलं आहे की 3 नोव्हेंबर 2025 TOR म्हणजे टर्म ऑफ रेफरन्सचा जो रिपोर्ट आहे याला 18 महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे प्रस्तुत करू किंवा असं 8 पे कमिशनची जी समिती आहे या समितीने सांगितलेलं आहे. म्हणजे 3 नोव्हेंबर पासून पुढे 18 महिन्यांपर्यंत पूर्णपणे हा रिपोर्ट प्रस्तुत करू असं 8 पे कमिशनची जी समिती नेमलेली आहे या समितीने सांगितलेलं आहे. आता याचा जवाब काय आहे की वेतन आयोगाचे असा कोणताच डेटा अपडेटेड डेटा सरकारकडे आलेला नाही. याचं फायनल उत्तर हेच आहे की 8 पे कमिशन संदर्भात जो कोणताच डेटा आहे तो डेटा रिपोर्टचा असो कोणताही डेटा सरकारकडे दिलेला नाही. परंतु त्यांनी हेही सांगितलेलं आहे समितीचं काम चालू आहे आणि त्यांच्या हातात 18 महिन्यांचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे 18 महिन्यामध्ये हा रिपोर्ट येणार आहे. पण आयोग 18 महिन्याच्या आत आपला रिपोर्ट हा तयार करणार आणि 18 महिन्याच्या आत त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच वित्त राज्यमंत्री यांनी पंकज चौधरी यांनी हे उत्तर दिलेलं आहे. तर 8 पे कमिशन संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. बरेच जण फिटमेंट फॅक्टर विचारतात किंवा ग्रोईंग ऑफ सॅलरी म्हणजे सॅलरीची वाढ या संदर्भात अपडेट विचारतात. तर त्यांच्यासाठी अतिशय 8 पे कमिशन संदर्भातील अपडेट म्हणजे 3 जुलैपासून पुढे 18 महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत सर्व काही अपडेट आहेत त्या 8 पे कमिशनच्या ज्या समिती आहेत त्या समितीकडून घेण्यात येणार आहेत आणि या समितीकडून जर 18 महिन्याच्या आत रिपोर्ट आला नाही तर सरकार त्यामध्ये इंटरफेअर करणार आहे, अन्यथा नाही. 18 महिन्यांचा सरकारने या समितीला कालावधी दिलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे 8 पे कमिशनने मागच्या महिन्यामध्ये 8 पे कमिशनची जी समिती आहे या समितीने मागच्या महिन्यामध्ये एक रिपोर्ट किंवा लेटर जारी केलेले होते आणि या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की स्टेक होल्डरचा जो डेटा आहे किंवा स्टेक होल्डरकडून जो रिपोर्ट येतात ते रिपोर्ट त्यांच्याकडे अद्याप न आल्यामुळे 8 पे कमिशनचं जे काम आहे ते काम थांबलेलं आहे आणि त्यांचा जर रिपोर्ट आला तर 8 पे कमिशनचा जो रिपोर्ट सरकारला द्यायचा आहे तो रिपोर्ट लवकरच सरकारला दिला जाणार आहे असं 8 पे कमिशनचे जे समिती आहे या समितीकडून सांगण्यात आलेले आहे. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण राज्यसभेमध्ये कोणता प्रश्न विचारला त्याचं उत्तर नेमकं काय देण्यात आलं, त्याचबरोबर 8 पे कमिशनकडून मागच्या महिन्यामध्ये समितीकडून मागच्या महिन्यामध्ये काय अपडेट आले होतं हे सुद्धा थोडक्यात पाहिलेलं आहे. सो अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. जास्तीत जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.